टेम्पो पिकअप चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड. 11 गुन्हे आणले उघडकीस. पनवेल तालुका परिसरातून टेम्पो पिकअप चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड. 11 गुन्हे आणले उघडकीस. फिर्यादी नामे रफिक शेख यांचे दुकानासमोर सोमाटणे रोड कोनगाव या ठिकाणी त्यांचा मोटार टेम्पो पिकअप क्रमांक MH46E5423 हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय चोरून नेला म्हणून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश फुले, हवालदार विजय देवरे, महेश धुमाळ, सुनील कुदळे, आकाश भगत, पोशी भीमराव खताळ यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या अनुषंगाने कोनगाव JNPT रस्ता, कळंबोली, दिघा, पडगा, खडवली, वाडा, जव्हार, कल्याण ठिकाणवरील तब्बल एकूण 37 ठिकाणच्या CCTVची पाहणी करण्यात आली. सदर CCTV फुटेजमध्ये चोरीस गेलेला पिकअप व चोरटा याचा मागोवा घेत पोलीस पथक खडवली जिल्हा ठाणे येथे संशयित चोरट्या आरोपीची हरकत CCTV फुटेज व गुप्त बातमीद्वारा मार्फत माहिती प्राप्त करून पिकअप टेम्पो चोरी करणाऱ्या चोरट्याचा शोध सुरू केला असता सदर गुन्हा हा सराईत गुन्हेगार आरोपी सतीश सेहगल पुजारी, वय वर्ष 49 वर्षे, राहणार 2 बेंजर चाल, मरोळ, मोरोशी रोड, अंधेरी याने केल्याची माहिती मिळाली. त्याच्याबद्दल अधिक माहिती काढून पनवेल तालुका पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच अटक आरोपीने चोरी केलेला पिकअप याचे नंबर प्लेट बदलून त्याने सदरचा पिकअप हा राजस्थान येथील आरोपी नामे इन्साफ अली लतीफ गाडेत, मुसलमान, वय वर्ष 55 वर्षे, राहणार नागौर, राज्य राजस्थान यास बाजारभावापेक्षा कमी दरात विकलेला असून वर नमूद दोन्ही आरोपितांकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला पिकअप 1,60,000 रुपयास किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्यात 465, 466, 467, 411 असे वाढीव कलम लावण्यात आले आहेत. या आरोपीविरोधात डायघर, वाकोला, वडाळा, ओशिवरा, साकीनाका, धारावी, DCBI, CID या पोलीस ठाण्यामध्ये 11 गुन्हे दाखल आहेत. महामुंबईसह संजय कदम, पनवेल.